चर्चा करा। उद्या काढून द्या पहिल्या फर्स्ट आवर मध्ये। मंत्री महोदय, माननीय मुख्यमंत्री। अध्यक्ष महोदय, सभापती महोदय, प्रस्ताव असा आहे की नाही सॉरी कुठे गेलं माझं। महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोकायुक्त सुधारणा विधेयक 2025 संमत करण्यात यावे। प्रस्ताव असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक 2025 संमत करावे। प्रश्न असा आहे की महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक 2025 संमत करण्यात यावे काय? अनुकूल असतील त्यांनी होय म्हणावे, प्रतिकूल असतील त्यांनी नाही म्हणावे। होयचे बहुमत महाराष्ट्र विधानसभेने संमत केलेले सन 2025 चे विधानसभा विधेयक क्रमांक 106 महाराष्ट्र लोक आयुक्त सुधारणा विधेयक 2025 संमत करण्यात आले। आमचे नाही तुम्ही चर्चा करा ना, काही अडचण नाही, चर्चा करा। उद्या काढून द्या पहिल्या फर्स्ट आवर मध्ये। फर्स्ट एकदम पूर्ण पाळू। आता बिल नंतर ना हे 289 घेतो। बंटी पाटील, आज नियम 289 अन्वये 289 चा जो प्रस्ताव होता ती बंटी पाटील यांचा मी सूचना अमान्य केलेली आहे। तर आता तुम्हाला काही म्हणायचं नाही असं समजून पॉइंट ऑफ ते त्यांच्या याच्यावर बॉडी लँग्वेजवरून लक्षात आलं मला। त्याच्यामुळे ते खाली बघत होते, कागद विसरला आहे तर त्याला मी परत पुकारतो, आपण बोला। ते पणन मंत्री इथं बसलेले आहे। एक बिल त्यांनी आणलेलं आहे 93 नंबरचं। सुप्रीम कोर्टामध्ये या खाली बिल झालं का नाही मला माहित नाही, पण सुप्रीम कोर्टामध्ये ही केस प्रलंबित असताना हे बिल मांडू शकतो का, एवढंच आमचं म्हणणं आहे। एक नाही, आता ते मांडलं नाही, प्रेझेंट केले ना इथं, दाखवलेलं आहे। आज आज मांडलं नाही, आपण उद्या करायचं ठरलं ना। बरं, दुसरी एक हा काय करायचं, हे दाखवलं म्हणून बोललो, ते आणलं चुकीचं ना, कागदपत्रे पलटा घेतात, लक्ष द्या ना। आणि असं कसं येतं, असं आहे। एक मिनिट, आता आपण मी दादा विषय असा आहे, ज्या वेळेला खात्याला माहित असेल ही सुप्रीम कोर्टाने स्थगिती आहे, स्टे आहे, मी तुम्हाला दाखवून माझं झालं बोला। सुप्रीम कोर्टामध्ये ही केस प्रलंबित असताना हे बिल आणणं योग्य आहे का? मग ते केसचा निकाल लागल्यानंतर आणलं असतं तर गोष्ट खरी आहे ना। म्हणजे खात्याने केलेली खालच्या सभागृहामध्ये बिल पास झालेलं नाही आणि वरच्या सभागृहामध्ये आलेलं, तो बिल येणार नाही असं काही विषय होत नाही, त्याला कुठल्याही प्रकारची स्थगिती नाही, त्याला कुठल्या प्रकारचं काही। पण मला वाटतं हा विषय आपण ज्यावेळेस बिल आपलं प्रोड्यूस होईल त्यावेळेस जर चर्चा केली आणि त्याच्या अनुषंगाने जर उत्तर दिलं तर मला वाटतं जास्त संयुक्तिक राहील। आज खाली गटनेत्यांची जी विधानसभेत बैठक झाली त्या जनद्रवणे विषय काढला, हाच मुद्दाला अध्यक्ष म्हणाले की स्टे नाहीये। जनद्रवणे म्हणाले की उद्या काहीतरी सुनावणी आहे, 2 दिवस थांबा, ते खाली 2 दिवस थांबा मान्य केले। ते 96चं बिल सभापती महोदय फार महत्वाचं आहे, कामगार आणि कामगारांच्या हक्काच्या संदर्भातलं आहे। आज नाही आहे ना ते, आज नका, उद्या पण नाही घेतलं आणि परवा घेतलं, उद्या आम्ही नाहीये। आमची विनंती माझी एवढीच आहे की महत्वाचं बिल आहे, आपण त्या संदर्भात गटनेत्याच्या बैठकीमध्ये चर्चा 13 करू। तारखेला घ्या, पुढच्या याच्यामध्ये घ्या। माझं म्हणणं असं आहे की आज आपण कमिटमेंट केले, सगळी बिलं झालेली आहेत, आज जे चर्चेला येणार नाहीत त्या बिलावर आज चर्चा करू नये, उद्याच्या गटनेत्याच्या बैठकीत चर्चा करूया। तुम्ही तुमच्या सहकाऱ्यांना सांगून ठेवा काय म्हणायचे तुम्हाला।
हा नाही शशिकांतजी ते पण पेंडिंग ठेवायचं ठरलं. येत आहेत. अजून एक आपलं बिल करायचं राहिले ते 97 नंबरचं. बावनकुळे साहेब खालच्या सभागृहातून वरती येतात, तोपर्यंत आपण आता लक्षवेधीला सुरुवात करूया. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.